नमस्कार मंडळी, आले का स्टोरी ऐकायला? बरं, स्टोरी सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की ही जी स्टोरी आहे ना, ही जर तुम्ही ऐकली तर मी गॅरंटी देऊन सांगू शकतो की तुमचं जे डोकं आहे ना ते 2 घंट्यापर्यंत दुखल. पण तेव्हाच जेव्हा मी जसं सांगेल ना तसं तुम्ही इमॅजिनेशन कराल, आणि जेव्हा तुम्ही मी जसं सांगेल तसं इमॅजिनेशन केलं त्यावेळेस तुम्हाला स्टोरी काय असते आणि काय नाही हे समजाल. पण जर वरून ऐकसाल तर तुम्हाला स्टोरी समजणार नाही आणि तुम्हाला असं वाटेल की काय फालतू स्टोरी आहे आणि काय सांगतो या वेड्यागत. तसंही स्टोऱ्या ऐकणं हे एक इमॅजिनेशनचा प्रकार आहे. डोळे बंद करून जसं जसं आपण ऐकतो तसं इमॅजिनेशन केलं ना तसा इंटरेस्ट खूप जास्त वाढतो. तर आता उशीर न करता आपण आपल्या या स्टोरीला सुरुवात करूयात. पण त्या अगोदर अजून एक सूचना की बाबा, आपल्या या चॅनलवर किती जरी स्टोऱ्या आपण रिअल आणल्या, सत्य आणल्या, तरीसुद्धा माझं म्हणणं असं असतं की त्या सगळ्या ज्या स्टोऱ्या आहेत ना त्या फक्त आणि फक्त मनोरंजन म्हणूनच बघावा. कारण की आपण आपल्या चॅनलवर कुठल्याही अंधश्रद्धेला बढावा देत नाहीत. त्यामुळं मनोरंजन आणि मनोरंजनच. चला तर आता स्टोरी सुरू करूयात. बघा, सगळ्यांना माहिती आहे जांभळ आवस्थेच्या दिवशी काय होतं. जे लोक दारू पिणारे असतात, मटण खाणारे असतात, त्यांना ना तो एक दिवस म्हणजे असा असतो की वर्षातला एकमेव असा दिवस की त्या दिवशी त्यांना कुणीच अडवत नाही, कुणीच काही म्हणत नाही. फुल मनमोकळ्या मनानं पैसा खर्च करतात, दारू पितात, मटण खातात. आता तसाच एक माणूस होता जो की वाट बघू लागला की जांभळ आवाज कधी येते, जांभळ आवाज कधी येते. आणि त्या माणसाचं नाव असतं राकेश. तो शहरामध्ये राहणारा माणूस असतो, नोकरी करणारा. चांगली नोकरी असते त्याला, एकदम हायटेक 70-80 रुपयाची नोकरी असते त्याला. आणि तो वाट बघत असतो जांभळ आवाज कधी येणार. कारण की त्याचे जे गावाकडचे मित्र आहेत ना ते जांभळ आवाजच्या दिवशी फार मोठा जल्लोष करतात. तर अखेरकार ती ज्या रात्रीचा वाट बघत होता ती रात्र येते. त्या रात्रीच्या अगोदर त्याचे मित्र त्याला फोन करतात, म्हणतात की अरे राख्या, तू ऑफिसमधून सुट्टी घे, आज लय मोठा जल्लोष आहे, मटण दारू तू जे म्हणशील ती आहे, तू फक्त इथे ये दुपारी 3 वाजता. आता जो राकेश आहे त्याच्या ऑफिसमध्ये सुद्धा त्याच वेळेला खूप जास्त काम आलेलं असतं. तो त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या बॉसकडे जातो. त्याच्या बॉसला म्हणतो की बॉस मला 2 दिवसाची सुट्टी पाहिजे. पण बॉस म्हणतो की ना 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 बिलकुल नाही, ऑफिसमध्ये खूप जास्त काम पडलेलं आहे आणि तो तुला 2 दिवसाची सुट्टी भेटणार नाही. वाटलं असं तू काय कर, आता लवकर निघून जा, पण नंतरचा उद्याचा दिवस गमावू नको. आणि जो राकेश आहे ना तो पूर्ण त्या ऑफिसमधला टॉपचा एम्प्लॉई असतो. त्याच्यावरच असं समजा की त्याच्या बॉसचं सगळं टिकलेलं असतं. म्हणजे तो खूप कामाचा माणूस असतो. आणि राकेशची सॅलरीसुद्धा सगळ्यांपेक्षा थोडीफार तरी जास्त असतेच. आणि त्याला प्रमोशनसुद्धा भेटायचं असतं. त्यामुळे राकेश जो आहे तो एकही चान्स सोडणार नव्हता की बाबा मला प्रमोशन माझ्या हातामधून जाईल म्हणून. तर तो म्हणला की बाबा ठीक आहे, तुम्ही म्हणसाल तसं करतो मी. मग राकेश जसा त्याचा बॉस म्हणला तसं तेव्हापासून सुट्टी घेतो आणि सरळ गावाकडे निघून जातो. राकेशकडे एक 4 व्हीलर होती. त्या 4 व्हीलरमध्ये तो गावाकडे निघून जातो. फुल एन्जॉय करतात, पार्टी करतात, मटण खातात, दारू पितात, धिंगाणा करतात, नाचतात, गातात. पूर्ण दिवस खतरनाक पद्धतीनं. पहिले तर एन्जॉय करणं, रात्रीच्या वेळी जेवण करणं, मटण खाणं, दारू पिणं. इतकी दारू आणि इतकं मटण की पाहायचं कामच नाही. खूप 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 भयानक पद्धतीनं. आणि जेव्हा रात्रीचे 9-9:30 वाजतात राकेशला शहराकडे येण्यासाठी निघायचं असतं, त्यावेळेस राकेश आपल्या मित्रांना म्हणतो की मी आता जाणार आहे, मला उद्या नोकरीवर जायचं आहे. तर याचे मित्र म्हणतात की अरे बाबा कशाला जातोय, आजचा दिवस कोणता आहे, तू करतोय काय, नको जाऊ, काही झालं तर. राकेश यावर म्हणतो की बाबा काहीही होणार नाही, माझ्यापाशी 4 व्हीलर आहे, 2 व्हीलरसुद्धा नाही आहे. हां, माझ्यापाशी जर 4 व्हीलर असली असते, माझ्यापाशी जर 2 व्हीलर असली असती तर भीती असली असती, कोणी येईल, मारल, पडल. पण 4 व्हीलर आहे आपल्याकडे, ती बी टाटाची, एकदम ओरिजिनल, धडकलो सुद्धा तरीसुद्धा काय आपल्याला होत नाही. राकेश असा म्हणतोय त्यांना. आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ, कसं आहे ना, मी जर आज गेलो नाही तर माझं प्रमोशनला धोका आहे. आता मला प्रमोशन होईपर्यंत बॉसचं थोडंफार तरी लोणी लावावं लागेल. तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी आरामशीर जातो. राकेश गाडीमध्ये बसतो आणि आपला टेपचा आवाज फुल करतो. एकदम मुंगळा मै थुणकी चली, टुन 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 टुन, फुल आवाज, एकदम हाईप. त्याच्या गाडीमधले बफर असे वाजायला लागले की तिथं थोडा वेळ पुन्हा डान्स करतात आणि राकेश तिथून निघतो. तकरीबन रात्रीच्या 10 वाजता राकेश त्या गावामधून आपल्या शहराकडे निघतो. आता त्या गावाचं अंतर आणि त्याच्या शहराचं अंतर 200 किलोमीटरचं असतं. 10 वाजता तो निघाला
खेड्याचा रस्ता तुम्हाला माहीत असतो, खड्डे मिड्डे असतात, छोटासा रस्ता होतो, तिथून तो नॉर्मली जातो 40-50-60 स्पीडनं. आणि तसंही खेड्याच्या रस्त्यामध्ये रात्रीच्या वेळेत जास्त तो रस्त्यावर वाहनं वगैरे काही नसतात. पण जसा मेन हायवे लागला तसा राकेश आपल्या गाडीची स्पीड वाढवतो. आणि जसा तो गाडीची स्पीड वाढवायला लागला तसं जे बाहेरचं वातावरण आहे ना ते पूर्णपणे बदलायला लागलं. पूर्णपणे आभाळामध्ये काळे 4 ढग यायला लागले. त्या ढगांमध्ये विजा चमकायला लागल्या, खडखड लगे. आणि थोडा पाऊससुद्धा यायला लागला. पाऊस थोडा होता, पण राकेशचा जो गाडीचा ग्लास होता म्हणजे काच होता समोर, त्याच्यावर फार थेंब साचले होते. आणि त्याने वायफर चालू केले. वायफर चालू केल्यामुळे त्यानं त्याच्या गाडीची स्पीड कमी केली. 70-80-60 अशा स्पीडनं तो चालू लागला. पहिले तर डायरेक्ट 100च्या जवळ आसपास त्याची गाडी होती. तेवढ्यात त्याच्या मोबाईलची स्क्रीन ऑन होती आणि तो मोबाईलकडे बघतो तर त्याच्या मोबाईलवर एक SMS आलेला असतो. तो मोबाईल हातामध्ये घेतो, SMS उघडतो तर तो SMS त्याच्या बायकोचा असतो. तो गाडीला ब्रेक मारतो, SMS वाजतो, त्याच्या पायाखालची जमीन सरकते. त्याच्या SMSमध्ये असं लिहिलेलं असतं की अहो या जाग्यावर तुम्ही पटकन या, माझा जीव जातोय, मला कुणीतरी मारण्याचा प्रयत्न करते, मला या, वाचवा प्लीज, या, मी मरते. याच्या पूर्ण अंगाला घाम आला. हे काय झालं यार, आणि हे कसं झालं यार. हा आपल्या गाडीला कलवतो आणि जितक्या स्पीडमध्ये होईल तितक्या स्पीडमध्ये गाडीची रेस दाबतो. आणि जे त्या SMS ठिकाण दिलेलं होतं ना त्या ठिकाणावर जातो आणि उभा राहतो. इकडं तिकडं बघतो, कोणीच नसतं. सगळं काही सुनसान असतं. दूरपर्यंत काहीच दिसत नाही. सुरुवातीला जेव्हा तो गाडी घेऊन त्या ठिकाणावर जातो त्यावेळेस त्याला त्या आजूबाजूला ना जंगलासारखं दिसतं. मोठमोठाली झाडं दिसतात, 1-2 माणसं समोर उभी असलेले दिसतात. पण जेव्हा तो गाडीच्या खाली गडबडीने उडतो, रडत पडत असं जोरजोरात ओरडत, त्यावेळेस बघतो तर सगळं काही प्लेन झालेलं असतं. दूरपर्यंत काहीच नसतं. असं वाटतं की पूर्ण वाळवंट आहे. आणि नंतर हळूवार पाऊस चालू होतो. पाऊस जास्त होतो, तो पावसामध्ये ओला चिंब होतो. आणि त्यावेळेस त्याला समजतं की अरे 2 वर्षाच्या अगोदर तर आपल्या बायकोचं निधन झालेलं होतं. नंतर त्याच्या लक्षात येतं ही तीच जागा होती ज्या जागेवर माझ्या बायकोला त्या सगळ्यांनी मिळून मारलं होतं. ज्यावेळेस माझी बायको माझ्या गावी माझ्या आईवडिलांना भेटण्यासाठी गेली होती आणि येता वेळी तिच्यासोबत हा अनर्थ झाला. आणि त्यावेळेस तिनं याला SMS पाठवला होता, पण याने तो SMS बघितलाच नव्हता. आणि आज तो SMS याला परत आला. तो त्या जागेवर टोंगळ्यावर बसला, रडू लागला, पडू लागला. 1-1.5 घंटा तिथं बसला. नंतर उठला, गाडीमध्ये बसला आणि आपल्या शहराकडे आला. तर ही स्टोरी आपल्याला पुणे साईड कडून आलेली आहे. तर स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल ID दिलेला आहे किंवा त्याच्या शेजारीच एक व्हॉट्सअप नंबर असेल. तुम्हाला ज्याच्यावर सोपं पडेल ना तुम्ही त्याच्यावर मला स्टोरी शेअर करू शकता. आणि ही स्टोरी ज्यांनी पाठवलेली आहे ते असे म्हणतात की याच्यामधलं ना 90% खरं आहे आणि 10% थोडंसं काल्पनिक आहे.